नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी कोबीची भाजी करणार आहोत. ह्या भाजीमध्ये मी इथे चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे, त्यामुळे ती अतिशय छान खमंग अशी होते. कोबी न आवडणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील. तर मग चला सुरुवात करूया. मी इथे कोबी छान चिरून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे. चण्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली होती. लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये छान मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे आहेत. छान खमंग अशी फोडणी तयार झाली की भाजीलासुद्धा छान चव येते. यामध्ये कढीपत्ता घातला आहे, हिंग आणि तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा छान एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलावर. त्यानंतर घालूया आपण भिजत घातलेली चण्याची डाळ. जर डाळ रात्रभर पाण्यात भिजवली नसेल तर सकाळी गरम पाण्यामध्ये साधारण अर्धा तास तुम्ही भिजत ठेवू शकता, तरी देखील चालेल. आता डाळ छान खमंग अशी परतून झालेली आहे. आता यामध्ये हळद घालूया पाव चमचा. आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, तरीसुद्धा आपण पाव चमचा इथे लाल तिखट घालणार आहोत, त्यामुळे छान रंग येतो आणि चवसुद्धा छान येते. तर हे सुद्धा मिनिटभर छान परतून घेतलं की यामध्ये घालूया कोबी. आता कोबी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाणी आपण यामध्ये अजिबात घालणार नाही आहोत. तो पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मगच हा चिरलेला कोबी यामध्ये घालायचा आहे. ही भाजी आपण अगदी वाफेवरच शिजवणार आहोत, पाण्याचा अजिबात यामध्ये वापर करणार नाही आहोत. आता कोबी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच राहू द्यायची आणि छान साधारण 2-3 मिनिट आपण हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यामध्ये कोबी छान एकजीव होऊन जाईल. आपण कुठलेही मसाले जास्त घातलेले नाही, अगदी बेसिकच मसाले इथे वापरलेले आहेत. चवीनुसार मीठ घालूया. आता पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित एकजीव करून झालं की कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे छान कोथिंबीरीची टेस्ट भाजीला येते. बस आता पुन्हा एकदा एकजीव केलं की आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर ही भाजी शिजून घ्यायची आहे वाफेवरती. तर मग आपली ही छान खमंग अशी कोबीची भाजी तयार आहे. आपण चेक करूया, तर डाळ शिजलेली आहे आपली. तर मग ही कोबीची अगदी झटपट तयार होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.